एकदा एक दाट जंगल होतं. त्या जंगलातून रोज एक आजी तिच्या लेकीच्या घरी जायची. एके दिवशी आजी नेहमीसारखी जंगलातून जात होती. अचानक तिच्या समोर एक भुकेला कोल्हा येऊन उभा राहिला. डोळे लाल, पोट भुकेने कावलेलं. कोल्हा गुरगुरत म्हणाला, आजी, आजी, मी खूप भुकेला आहे. आज तुलाच खाणार आहे. आजी शांत हसली आणि म्हणाली, अरे रे, मला खाऊन तुला काय मिळणार? मी तर माझ्या लेकीकडे जात आहे. तिकडे जाऊन तूप रोटी खाईन, ताक पिईन. मग मी एकदम ताजेतवानी होईन. तेव्हा मला खाऊ शकतोस. सध्या मी खूप अशक्त आहे. कोल्हा विचारात पडला. ठीक आहे. तू परत येताना तंदुरुस्त होशील तेव्हा बघू. आजी हळूच पुढे निघाली. थोड्याच अंतरावर तिला एक मोठा वाघ दिसला. तोही भुकेला होता. तो रुबाबात म्हणाला, थांब आजी, आज मी तुला खाणार. आजी पुन्हा शांतपणे म्हणाली, रे बाबा, मला खाऊन तुला काय होणार? मी तर लेकीकडे जात आहे. तिकडे जाऊन तूप रोटी खाऊन एकदम तगडी होईन. मग येताना खा, अजून स्वादिष्ट लागेन. वाघाला तिचं बोलणं पटलं. तो म्हणाला, बरं, मग परत येताना भेट. आजी पुढे पुढे चालत लेकीच्या घरी पोहोचली. तिथे तिने 15 दिवस आराम केला. तूप रोटी खाल्ली, ताक प्यायलं, हल्ली भरली झोप घेतली. तिचं आरोग्य एकदम तंदुरुस्त झालं. घरी परतताना तिनं एक मोठा भोपळा घेतला. आजी 15 दिवस लेकीकडे राहून एकदम तंदुरुस्त झाली होती. घरी निघताना तिने अंगणातून एक मोठा, गोल, पिवळा भोपळा तोडून घेतला आणि आपल्या टोपलीत घेऊन परतीच्या वाटेला लागली. जंगलात पाऊल टाकताच कोल्हा झाडामागून उडी मारून समोर आला. तो हसत म्हणाला, आजी, आता आठवतंय ना, तू म्हणाली होतीस तूप रोटी खाऊन येईन, मग मला खा म्हणत होतीस. आता तयार आहेस ना? आजी शांतपणे म्हणाली, हो रे, मी खूप तगडी झाले, पण आधी मला माझ्या नातीसाठी हा भोपळा पोचवायचा आहे. इतकं भारी ओझं आहे. तू मला थोडंसं मदत करशील का? मला खाली एक घरटं दिसतंय. तिथपर्यंत नेऊ दे. कोल्ह्याने ओझं जवळून पाहिलं. तो म्हणाला, अरे, इतका मोठा भोपळा? ठीक आहे, ठेव तिथे जमिनीवर, मी बघतो. आजीने भोपळा अलगद खाली ठेवला. आणि कोल्हा त्याकडे पाहत असतानाच आजी झटपट तिकडून दूर निघून गेली. तेवढ्यात भोपळा उतारावरून धप पडला आणि गोल गोल फिरू लागला. टुणूक टुणूक टुणूक. कोल्हा घाबरून त्याच्या मागे धावू लागला. अरे थांब, थांब, मी तुला उचलणार होतो. पण भोपळा काही थांबत नव्हता. कधी उजवीकडे, कधी डावीकडे, कधी उडत. कोल्हा पळत राहिला आणि शेवटी धापा टाकत थांबला. थोडं पुढे गेल्यावर वाघानेही आवाज ऐकला आणि समोर आला. तो गर्जला, आता तू माझा शिकार आहेस. आजी कुठे आहे? कोल्हा दमलेला म्हणाला, आजी नाही. भोपळा पळाला. स्वतःहून इकडे येतोय. वाघाने भोपळ्याकडे पाहिलं आणि गोंधळला. तेवढ्यात भोपळा त्याच्या पायाजवळ धप आदळला आणि वाघ भांबावून मागे सरकला. वाघ ओरडला, अरे हा भोपळा पळतो कसला? मी पळतो आधी. वाघ एकीकडे पळाला, कोल्हा दुसरीकडे. आणि भोपळा टुणूक टुणूक